रोखठोक वार्तांकन, रोखठोक बातमी। बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आक्रमक पवित्रा घेतलाय। काही दिवसांपूर्वी अंजली दमानिया यांनी दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्याबाबत एक वक्तव्य केलं होतं। यानंतर वंजारी समाज यांच्या विरोधात आक्रमक झालाय। धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्या कार्यकर्त्यांकडून आपला प्रचंड मानसिक छळ होत असल्याचा गंभीर आरोप अंजली दमानिया यांनी केलाय। बीड जिल्ह्यात अनेकांचे धमकीचे फोन येत आहेत। पहिल्याच दिवशी 700 ते 800 कॉल आले। फोन अजून बंद झालेले नाहीत असं दमानिया यांनी म्हटलंय। जवळजवळ 4 दिवसापूर्वी 2 माध्यमांशी बोलताना मी काही विधानं केली आणि काय होती ती विधानं की परळीमध्ये मी जेव्हा गेले तेव्हा तिथे मोठ्या प्रमाणावर उच्च पदांवर सगळे वंजारी समाजाचे लोक आहेत असं मी म्हटलं आणि त्याचा मी अभ्यास केला, त्याची सगळी लिस्ट बघितली, सगळे डिटेल्स घेतले आणि मग माझ्याला असं सांगण्यात आलं होतं की अगदी गोपीनाथराव मुंडेंच्या काळापासनं हे होत आलं होतं आणि एका त्या समाजाला म्हणजे वंजारी समाजाच्या लोकांना मोठ्या प्रमाणावर प्रशासनात घेण्यात आलं होतं। मग काही काळाने त्या सगळ्या लोकांना बीडमध्ये बोलवण्यात आलं। असं जे माझं विधान होतं ते कुठेही समाजाविरुद्ध एक चकार शब्द, कारण आजपर्यंत कुठल्या तुमच्यापैकी कोणाला सुद्धा माहित नसेल मी कुठल्या समाजाची आहे, कुठल्या जातीची आहे, कुठल्या धर्माची आहे, कारण आजपर्यंत अंजली दमानिया म्हटल्यावर लोकांना कळत सुद्धा नाही की कुठल्या समाजाचे आहेत। पण मुद्दा हा आहे की जेव्हा मी कधीही कुठल्याही समाजाविरुद्ध बोलत नसेल तर मी जे बोलले ते का बोलले तर त्याच्या मागचा माझा हेतू अगदी स्पष्ट करण्यासाठी मी 2 ट्विटरवर मुद्दाम ट्वीट्स टाकले की भगवान बाबांसारखे जे संत होते, जे शैक्षणिक प्रबोधन करायचे, सांस्कृतिक प्रबोधन करायचे, असे जे लोक होते ते नेहमीच वंदनीय आहेत, नेहमीच आदरणीय आहेत आणि मी कुठेही हा समाज कष्टाळू नाही, आळशी आहे किंवा काही काम करत नाही आणि त्यांना फायदा दिला जातो असं एक चकार शब्दांनी पण म्हटलं नाही। पण त्याच्यातला माझा तो उल्लेख काढून आणि सगळ्या त्या समाजामधल्या लोकांना पाठवण्याचं काम हे मोठ्या प्रमाणावर झालंय आणि ते कसं झालं, का झालं याच्याकडे तर मी येणारच आहे। पण जे मी म्हटलं ते किती त्याच्यात तथ्य आहे आणि त्याचा झालेला अभ्यास जो मी म्हटला, त्याची सगळी यादी मी म्हटली, ती देखील मी परत ट्विटरवर टाकली की अमुक अमुक माणूस या पदावर, तमुक तमुक माणूस त्या पदावर, तहसीलदार व्यंकटेश मुंडे, हे सगळी जी माणसं होती, सानप आहेत, मुंडे आहेत, ही सगळी उच्च पदावरची माणसं फक्त परळीमध्ये का? आता वंजारी समाजाबद्दल मी जे बोलले ते फक्त त्यांचा जो वापर या मुंडे कुटुंबांकडनं केला जातोय, म्हणजे धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्याकडनं वापर होतोय यात काहीही शंका नाही। कारण काही शिक्षक मंडळी औरंगाबाद कोर्टात जेव्हा गेली होती तेव्हा त्यांना ऑर्डर देण्यात आली होती आणि त्या ऑर्डरमध्ये स्पष्ट उल्लेख होता, तेव्हा जेव्हा गव्हर्नमेंटकडनं सबमिशन झालं की बिंदू नामावली आम्ही अगदी योग्य त्या प्रकारे निभावू, ते त्यांनी सांगितल्यानंतर कोर्टाने ती पिटिशन डिस्पोज केली, डिसमिस नाही केली, डिस्पोज केली, कारण सरकारकडनं लेखी त्यांना तसं सांगण्यात आलं। यांची पूर्ण फौज, आता अंजली दमानियांनी त्या पेपरशिवाय बोलत नाहीत, कुठच्याही नुसते जे त्यांच्या कमेंट्स असतात त्याला त्या सबस्टॅन्शिएट करतील, कुठेतरी या सगळ्या प्रकरणाची चौकशी होईल म्हणून अख्खीच्या अख्खी फौज माझ्या मागे लावण्यात आली आणि ती फौज काय होती ती मी एक 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 आता दाखवते। हे व्यक्ती नरेंद्र सांगळे, आत्ताच काही वेळापूर्वी त्यांचा परत फोन आला होता आणि तो फोन मी काही माध्यमांना देखील ऐकवला होता। हा माणूस उठसूट फोन करत सुटलाय। त्यांनी माझा फोन नंबर हा वेबसाईट सोशल मीडियावर म्हणजे फेसबुकवर टाकलाय आणि अंजली दमानिया या कार्यकर्ती उचलत नाहीत तोपर्यंत कॉल करत राहा, खंड पडता कामा नये असं पहिली पोस्ट टाकली, परत दुसरी पोस्ट टाकली माझा नंबर टाकून आणि त्याच्यात इतकी खालच्या दर्जाची भाषा त्यांनी वापरली आहे।
चांगल्या चांगल्याचा बाजार आम्ही उठवला, तुझाही उद्धार होईल, बाजारू कार्य करती, अशा भाषेत त्यांनी माझ्या नावाचे ट्विट्स आणि फेसबुकवर त्यांनी मेसेजेस टाकायला सुरुवात केली. महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.